नमस्कार, मी विनय विजय डेबे, अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान बाळे. श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान बाळे ते उद्या 14 डिसेंबर रोजी लास्टचा रविवार यात्रा भरणार असून ही मार्गशीर्ष महिन्यातील जी यात्रेची प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे लास्टचा रविवार असून उद्या सकाळी 5:30 वाजता श्रींचा गाभारा उघडण्यात येईल व 5:30 वाजता श्रींचे काकड आरती होईल. 8:30 वाजता महाअभिषेक व महापूजा झाल्यानंतर दिवसभर मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात येईल व दर्शन जे भाविक येतात त्यांचं दर्शन झालेलं व दिवसभर धार्मिक कार्यक्रम आहेत. वारू सोडणे, नंगर तोडणे व जागरण गोंधळ करणे, जावळ काढणे, तळी भंडारा उचलणे असे धार्मिक कार्यक्रम इथे चालतील व संध्याकाळी परत 8:30 वाजता श्रींची महाआरती होऊन जे मानकरी आहेत त्यांच्या उपस्थितीत जे घोडा, पालखी व मानाच्या काट्या यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये छबिला जाईल व तिथे पारंपरिक धार्मिक लंगर तोडण्याचा कार्यक्रम होईल व तो कार्यक्रम झाल्यानंतर पालखी गाव प्रदक्षिणा घेऊन मंदिरात येईल व मंदिरात आल्यानंतर जे मानकरी आहेत त्यांना मानाचा विडा देऊन उद्याच्या दिवशी सांगता होईल व जे दिवसभर भाविक येणार आहेत त्यांचं दर्शन सुलभ व्हावं त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने मंदिर समितीच्या वतीने मंदिरात सुसज्ज असे दर्शन रांगेची सोय करण्यात आलेली असून मंदिरात जवळपास 36 कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीनं फौजफाटा भरपूर प्रमाणात दिला असून जवळपास 40 स्वयंसेवक हे इथे मंदिर समितीच्या वतीने तैनात करण्यात आलेले आहेत. जे येणाऱ्या भाविकांचं दर्शन कसं सुलभ होईल याच्यावर लक्ष ठेवून व त्यांच्या सोयीसाठी ते प्रयत्न करेल. मंदिर प्रशासनाच्या वतीने जे भाविक येणार आहेत त्यांना पूर्वद्वारातून प्रवेश दिलेला आहे व उत्तर द्वारातून बाहेर जाण्यास मंदिर प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. उद्या जवळपास 1 लाखाच्या घरात भाविक दर्शन घेतील अशी अपेक्षा आहे. मंदिर उद्याच्या यात्रेच्या दृष्टिकोनाने फुलांची अशी सुंदर सजावट तिथं करण्यात आलेली आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारची फुलं वापरण्यात आहेत. जलबेरा असू दे, शेवंती असू दे, जे झेंडू असू देत, असं जवळपास 2 टनापेक्षाही जास्त फुलांनी सजावट केलेली आहे. व उद्या संध्याकाळी काही कारणास्तव आपण जी शोभेची दारू बंद केलेली आहे, मात्र आपण मंदिर येणाऱ्या भाविकांना आकर्षण म्हणून आउटगोळे मंदिर समिती उडवणार आहे. असंच जे आता उद्याचा रविवार झाल्यानंतर 26 तारखेला बांगरषष्ठी आहे, त्या दिवशी यात्रेची समाप्ती आहे. त्या जे मानकरी आहेत व गावकरी आहेत त्यांना त्या दिवशी महाप्रसाद देऊन यात्रेची सांगता होईल.